दया तिचे नाव भूतांचे पाळण आणिक निर्दाळन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते पाप त्याचे नाव न विचारिता नीती पाप त्याचे नाव न विचारिता नीती भलतेची उन्मत्त करी सदा धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अति जन्म घेणे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते विठ्ठल 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 मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करो सकळा हरी कथा बोली बोवडिया बोला अज्ञान म्हणूया पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोग पीठे तटे भीमरत्नं वरं कुण्डलिकाय दात्रं मणेन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पार्वती त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्तीदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्र जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्ये ससा
जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदानंद माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीसी सदानंद माथा तुझ्या मंदिरी आत जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदानंद माथा जोडोनिया करा चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसावी ती माझी पंढरी नाथा ती माझी पंढरी नाथा धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आनंद कंद करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर प्रिय संत जगद्गुरु तुकोबा राय आणि ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत असताना महत्वाचं आहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आनंद कंद करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर प्रिय संत जगद्गुरु तुकोबा राय आणि ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत असताना राजा प्रजेच्या मनासारखा वागत होता प्रजा राजाच्या मनासारखं वागत होती रामराज्य हे निर्माण झालं रामराज्य हे निर्माण झालं आणि विश्वनियंताला अवतार करावासा वाटला म्हणून विश्वनियंतानं खाली डोकावून राहिलं मुकुटातला मणी गळाला आणि 16 वर्षाचं एक बालक पाठीचा दाट कणा करून उभं राहिलं 700 श्लोकांवरती 9000 उभ्या लिहिल्या आणि 700 श्लोकांवरती 9000 उभ्या लिहित असताना अमृताचं पान तुम्हा आम्हाला दिलं ईश्वरीय ज्ञान संजीवन ज्ञानेश्वरी आईच्या अंतकरणाला तुम्हा आम्हाला पाजली जिच्या पोषणावर अनंत योगी निर्माण झाले ते विश्वविख्यात विश्वमौळी ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली पसायदान रूपी कळस झाला जो जे वांशील तो ते लाहो इतकंच नव्हे तर वसुदेव कुटुंबकम हे विश्वचे माझे घर या न्यायाने मौलींनी शेरा मारून ठेवला या समाजामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा स्नेहभाव निर्माण व्हावा ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्या करता मौलींनी ज्ञानेश्वरीवरती कळस केला तो पसायदानाचा ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाउद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाउद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला आणि मग माझ्या मौलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही ज्ञानेश्वरी सहित समाधीस्थ व्हायचं ठरवलं निवृत्ती दादाने शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला 300-350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत राहिला 350 वर्ष महाराष्ट्र एकाच आस्थेने बघत होता कुणी एका जन्माला येतो का कुणी तुका जन्माला येतो का आणि कुणी त्यांना जन्माला येतो का कुणी नामा जन्माला येतो का 350 वर्ष झाले भक्ती म्हातारी झाली विवेक वैराग्य अवतार घेणं सगळीकडे अधर्म झाला आणि मग विश्वनियंताच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे विश्वनियंतानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं दारुण उभं राहिलं
4,500 अभंग तो महात्मा प्रसावला. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरीनाथाला खेळ्या भेटला. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगला. भक्ती पुन्हा एकदा अंथरुणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचाच विवेकानं धरला, एका बाजूचाच वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र, प्रांत, कर्नाटक सगळीकडे फिरून आली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मन संस्कारित झाली. तुकोबरायांनी गायलेल्या प्रसवलेल्या अभंगाद्वारे थोडासा स्वर जोडत द्या. तुकोबरायांनी गायलेल्या प्रसवलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली. इतकंच नव्हे तर गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपी चंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झालं तर फक्त जगद्गुरु तुकोबरायांमुळे. अरे कोण जगद्गुरु तुकोबराय? माईबापांनो, मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्याने ज्यांनी उपदेश केला, संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडार भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला, ढोंगी साधू संतांचे धिंडवडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली, इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला, भंडारा भामचंद्र बुरावराला ज्यांनी भोवन मांडलं, वृक्षवल्लींना सोयरं मांडलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर माईबाप 4,200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका माईबापांनो, गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही की जे कोणाला हे समजावे. गाथा समजून घेताना गाथाचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. त्याच्यातला नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथाही समजणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही माईबापांनो, गाथा अशी नाही की कोणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यानं कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाल्या, जगत मान्य झाल्या. नाही नाही नाही, गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. जगद्गुरु तुकोबरायांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 3चा टप्पा. माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपला देश, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचम वेद नामरूपी गाथामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्वाधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल. तर असो या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे? लक्षपूर्वक ऐका. प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय दया कशाला म्हणावं, धर्म म्हणजे काय, पाप कशाला म्हणावं, धर्माचं रक्षण करणं काय असतं, या सगळ्या गोष्टीचं चिंतन जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे करतायत. या सगळ्या गोष्टीचं चिंतन करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पाळण. खऱ्या अर्थाने दया तिला म्हणावं की सगळ्या भूतमात्रांचं पालन करण्याची वृत्ती बाळगणं याला दया म्हणतात. इतकंच नव्हे तर समाजामध्ये असणाऱ्या दुष्ट समाज कंटकाचं निर्दाळन करणं हा सुद्धा एक दयेचाच भाग आहे, असा पहिल्या चरणाचा अर्थ आहे. मग जगद्गुरु तुकोबरायांना एका साधकाने प्रश्न विचारला, जगद्गुरु तुकोबराय एवढी सुंदर दयेची व्याख्या तुम्ही केली की दुष्ट समाज कंटकाचं निर्दाळन करणं आणि सगळ्या भूतमात्रांचं पालन करणं याला तुम्ही दया म्हणता, पण हा विचार तुम्ही कशाच्या आधारे सांगताय? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे तत्व मी धर्म आणि नीतीच्या आधारे सांगतोय. धर्म नीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार ते. धर्म आणि नीती याच्यामधलं सार आणि असार बाजूला काढून हे तत्व मी निवडलेलं आहे. इतकंच नव्हे तर पाप कशाला म्हणावं हेही तत्व मी धर्म आणि नीतीच्या आधारे सांगतो. मग पाप कशाला म्हणावं
तर न्याय आणि नीती या गोष्टीचा विचार न करता समाजामध्ये उन्मत्त होऊन कोणत्याही प्रकारचं कर्म करणं त्याला पाप म्हणतात. असा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की समाजामध्ये धर्म टिकावा, धर्म वाढावा, धर्माचं रक्षण व्हावं, दया टिकावी, पाप वाढू नये, याच्याकरता देवाला सुद्धा अवतार घेण्याचा आटापिटा करावा लागला. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल. आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या उत्सवामध्ये, अगदी मोठ्या आनंदामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो. आणि तोच नवरात्र उत्सव आज या ठिकाणी तरडगाव या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्सवामध्ये तुम्ही साजरा करताय. गेली मला वाटतं 25 वर्ष झाली, वर्ष 25वे आहे. म्हणजे 2 तप जवळजवळ पूर्ण झाले तुमच्या कार्यक्रमाला. एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही करताय. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या पामराच्या वाट्याला आली. माझ्या परमभाग्याने या संपूर्ण शिवप्रेमी नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. मी प्रथमतः या मंडळाचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाचे सौजन्यकार जे आहेत ते सौ जयश्रीताई अनिल चव्हाण, सरपंच ग्रामपंचायत तरडगाव यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे. आता कोणाचाही नामोल्लेख न करता कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य, त्याच्यामध्ये सगळेच आहेत हरिभक्तपणे. आता सर्वांचा नामोल्लेख करणं काही शक्य नाही. सुरुवातीलाच मला सूचना आलेली आहे, कीर्तनामध्ये फक्त मंडळाचं नाव घ्या, बाकी कोणाचंही नाव घेऊ नका. आणि ही गोष्ट मला फार आवडते बरं का. का आवडते सांगू तुम्हाला. माझं प्रामाणिक मत असं आहे, सप्ताह नामा करता असावा, नामा करता नसावा. लक्षात आलं तुमच्या. नामा करता असावा, नावा करता नसावा. म्हणजे भगवंताचं नाम घेतलं त्याच्यामध्ये सगळेच नावं आहे. म्हणून सप्ताह किंवा कीर्तन हे भगवंताच्या नामाकरता असावं, कोणाचाही नामोल्लेख न करता सर्वांचं ऋण व्यक्त करते. सगळेच टाळकरी वृंद, विनेकरी बाबा इकडे शूटिंग करतायत दादा, त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य इकडे बसलेले हार्मोनियम वादक, त्याचप्रमाणे सुंदर अशी सिस्टीम ज्यांनी लावली, सिस्टीम साठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. कारण जवळजवळ 20-21 दिवस झाले रोज कार्यक्रम चालू आहेत. आता या कार्यक्रमामधून आवाज राहिलेलाच नाहीये, पण या सिस्टीममुळे एवढा सुंदर आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचते. त्यांचं प्रथमतः मी ऋण व्यक्त करते. आणि अधिक विस्तार न करता विश्वमांगल्याचं स्वप्न बुराशी बळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, सिद्ध संत महंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी रमतेराम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली ज्ञानोबारायांना अभिवादन करून आणि या जगताची परात्पर असणारी शक्ती अनंत ब्रह्मांड जिच्या ताकदीनं निर्माण झाली अशी असणारी भगवती तिला नमन करून कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. तर असो, आज या ठिकाणी मी परिहार दिला. आता बसलेले तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला मी सांगणार आहे बरं का. हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही, कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आले का? बोला माता माऊल्यांनो, हसवण्याकरता आले नाही म्हणलं तुम्हाला टेन्शन नाही आलं ना? कारण बऱ्याचशा लोकांची संकल्पना असते कीर्तन हे हसण्याकरता असते. परंतु माझं प्रामाणिक मत सांगू तुम्हाला. माझं प्रामाणिक मत असं आहे, कथावर कीर्तन हसणे केले होते. वाक्य लक्षपूर्वक ऐका बरं का. लोक म्हणतात कीर्तनामध्ये विनोद असावा, म्हणजे पिकावरती फवारणी नसेल तर कीड पडण्याची शक्यता आहे म्हणतात. पण पिकावरती फवारणी जास्त झाली तर पीक जळण्याची पण शक्यता असते. मग पीक जळून न देण्याची जबाबदारी कीर्तनकाराची आहे. म्हणून कथावर कीर्तन हसणे केले होते, शुद्ध भाव से रोने केले होते हे. ज्या वेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थक लागत असतं.
म्हणून माझं चिंतन फक्त लक्षपूर्वक ऐका, कारण कालपर्यंत तुम्ही अनेक कीर्तन प्रवचन ऐकली असतील. अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल, परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही. कारण आमच्या संतांच्या घरची परंपरा आम्हाला ते सांगत नाही. आमच्या संतांच्या घरची परंपरा आम्हाला काय सांगते? भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तनामध्ये दोन गोष्टी सांगू नये संत महात्मे म्हणतात. कोणत्या दोन गोष्टी? पहिली गोष्ट राजकारण सांगू नये आणि दुसरी गोष्ट प्रापंचिक गप्पा मारू नये. राजकारण का सांगू नये? रोज सकाळी 5-10 रुपयाच्या वर्तमानपत्रामध्ये घर बसल्या आपल्याला ते वाचायला मिळतं, म्हणून कामधंदे सोडून लोक इथं आलेले नसतात. म्हणून राजकारण सांगू नये आणि प्रापंचिक गप्पा का मारू नये? तर कीर्तनकारापेक्षा समोर बसलेल्या लोकांना प्रपंचाचा जास्त अनुभव असतो, म्हणून प्रापंचिक गप्पा मारू नये. म्हणून प्रापंचिक गप्पाही मारणार नाही आणि राजकारणही सांगणार नाही. सुंदर अशा संतांच्या अंतकरणातले भावरंग तुमच्यामध्ये उतरायचे. कारण ज्या वेळेला कीर्तनकाराच्या समोर समाज बसतो, हा कोणाच्या शब्दावरती जमलेला समाज असतो? बोला. कीर्तनकाराच्या? हा म्हणतायत तुम्ही. गायकांच्या, पखवाज वादकांच्या, कोणाच्या शब्दावरती? बोला बोला. मुके नाहीत ना तुम्ही? का कीर्तनाला आले बोलत नाही असं काही नियम इकडं नाही ना? मग कोणाच्या शब्दावरती? संतांच्या. वा, कोणीतरी गोड उत्तर दिलं. संतांच्या शब्दावरती जमलेला समाज असतो आणि संतांचे शब्द इतके ग्रेट आहेत माय बाबांनो. आतापर्यंत ज्ञानेश्वरीला क्रॉस करून बोलणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव विश्वमौली ज्ञानोबराय आहे. आणि सुंदर ते ध्यान उभे बिटेवरी करकटावरी ठेवून या, याच्यामध्ये एखादा शब्द माझा घाला हो असं म्हणणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव जगद्गुरु तुकोबराय आहे. आणि म्हणून ज्यानं वाचवा, मोकळ्या मनानं वाचवा, टॅक्स नाही लागला त्याच्यावरती अजून. त्याचं नाव जगद्गुरु तुकोबराय आहे. म्हणून ज्यानं विश्वमौली ज्ञानोबरायांच्या हाताला धरलं, ज्यानं जगद्गुरु तुकोबरायांच्या हाताला धरलं ना, त्याने त्याच्या जीवनामध्ये अमानित्व प्राप्त केलं. अमानित्व म्हणजे काय? अमानित्व शब्दाची व्याख्या माझ्या विश्वमौली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड केली. विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात अमानित्व म्हणजे जे कोणाला मानतच नाहीत त्याला म्हणायचं अमानित्व. आणि संत कोणाला मानत नाही बरं का. महाराज मंडळी पण कोणाला मानत नाहीत. लोक आम्हालाही म्हणत असतात महाराज तुम्ही कोणाला मानत नाही. आता काय मानायचं सांगा ना. अहो मांडलं ना विश्वमौली ज्ञानोबरायांना आणि जगद्गुरु तुकोबरायांना. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्यावेळेला आम्ही महाराष्ट्रभर करत असतो त्यावेळेला आम्हाला असं वाटतं आमच्या एका हाताला जगद्गुरु तुकोबरायांनी धरलंय तर एका हाताला विश्वमौली ज्ञानोबरायांनी धरलंय. विश्वमौली ज्ञानोबराय आमची माय आहे तर जगद्गुरु तुकोबराय आमचे बाप आहेत. म्हणून त्या माय बापाच्या अंतकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरायचे. विठ्ठल विठ्ठल आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि निमित्त या ठिकाणी नवरात्र उत्सवाचा आहे. म्हणून अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी या जगताची परात्पर असणारी शक्ती अनंत ब्रह्मांड जिच्या ताकदीनं निर्माण झाले अशी असणारी जगदंबा, अशी असणारी भगवती, अशी असणारी लक्ष्मी, अशी असणारी सरस्वती, अशी असणारी दुर्गा माता, आपण अनेक नावाने तिला ओळखतो, अशी असणारी भगवती तिला आपण नमन करू आणि मग अभंगाच्या भावार्थाकडे वळू. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला हो, स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला हो, चारी वेदाचा फुलवरा वाहिला हो, चारी वेदाचा फुलवरा वाहिला हो, चारी वेदाचा फुलवरा
कृष्णाबाई माऊलीचा या जगताची परात्पर असणारी शक्ती, अनंत ब्रह्मांड जिच्या ताकदीनं निर्माण झाले अशी असणारी जगदंबा, अशी असणारी भगवती, तिचा जागर, तिचा ओदो ओदो, तिचा गोंधळ 9 दिवस 9 रात्री आपण करतोय बघा. सगळीकडे हा उत्सव चालू आहे. सगळ्यांच्या घराघरामध्ये घटाची स्थापना केलेली आहे, तिची त्या भगवतीची स्थापना केलेली आहे. मग खऱ्या अर्थाने माझा प्रश्न आहे तुम्हाला की आपण नेहमी पाहतो, दरवर्षी आपण नवरात्र उत्सव साजरा करतो, त्या देवीची त्या भगवतीची आराधना करतो, तिचा गोंधळ घालतो. अगदी आपल्या वडिलांपासून आलेली ही परंपरा, आपल्या वडिलांनीही ती परंपरा जपली, आपल्या आजोबांनीही जपली, आपणही ती परंपरा पुढे चालू ठेवली आणि खऱ्या अर्थाने आपली पुढची पिढी सुद्धा ही परंपरा जपणार आहे. मग अशी गोड असणारी परंपरा ही नेमकं चालू झाली कुठून? कारण याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास आहे बघा. अगदी माझ्या जगद्गुरु तुकोबांनी सुद्धा गोंधळ घातला. जगद्गुरु तुकोबाई सुद्धा गोंधळी झाले आणि त्यांनी सुद्धा गोंधळ घातला. ते फार सुंदर वर्णन करतात. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाच्या मेळी, गायकांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. कारण स्वर लावलाय पांढरे 3ला, सोपं नाही एवढं पांढरे 3ला गाणं, पण खूप सुंदर साथ तुम्ही करताय. धन्यवाद देते तुम्हाला. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळांच्याकडे. खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबाई म्हणतात आम्ही गोंधळी झालो आणि आम्ही गोंधळ घातला. मग जगद्गुरु तुकोबाईंनी सुद्धा गोंधळ घातला. एवढी जुनी परंपरा जी चालत आलेली आहे. माझा प्रश्न असा आहे, खऱ्या अर्थाने कदाचित या प्रश्नाचं उत्तर कोणाला माहिती असेल, कोणाला माहिती नसेल. प्रश्न असा निर्माण होतो की या विश्वातलं पहिलं जागरण कोणी केलं, विश्वातला पहिला गोंधळ कोणी घातला, या विश्वातला पहिला गोंधळी कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर कोणाला माहिती असेल नसेल, माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी ही चांगली गोष्ट आहे. कारण आता तुम्ही ऐकणार आहात, कारण त्याच्या पाठीमागं फार सुंदर कथा आहे बघा. देवी भागवत असेल, शिव महापुराण कथा असेल, याच्यामध्ये त्याच्या पाठीमागची फार सुंदर कथा येते. विश्वातला पहिला गोंधळ कोणी घातला, पहिला गोंधळी कोण आहे? तर लक्षपूर्वक ऐका. ब्रह्माजीचे 2 पुत्र आहेत, मानस पुत्र. एक नारदजी आणि दुसरे दक्ष महाराज. खऱ्या अर्थाने दक्ष महाराज आणि नारदजी हे उपवर झाले. उपवर झाल्यानंतर ब्रह्मदेवाने दक्ष महाराजांना सांगितलं, दक्षा मी तुला प्रजापती पद देतो, खऱ्या अर्थाने माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये तू मला मदत कर. आता सृष्टी विस्ताराच्या कामात मदत कर म्हटल्यानंतर दक्षाने सांगितलं ठीक आहे, म्हटले काही हरकत नाही, मी तुमच्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करतो. आणि मग दक्ष महाराजांनी 10,000 पुत्रांची निर्मिती केली आणि ते 10,000 पुत्र हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याकरता पाठवले. त्यांना सांगितलं तुम्ही हिमालयामध्ये जा, सुंदर अशी तपश्चर्या करा. तपश्चर्या करून तुम्ही परत माघारी आले की मी तुमचं शुभमंगल सावधान लावून देतो. काय? लग्न लावून देतो. आणि तुमचं लग्न झालं की मग तुम्ही चतुर्भुज व्हाल. आणि चतुर्भुज झाले
की मग तुम्ही माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मला मदत करा. त्या मुलांनी ऐकलं. ती मुलं गेली हिमालयाच्या पर्वतामध्ये, दाट वृक्षराजीमध्ये. त्या ठिकाणी सुंदर अशी तपश्चर्या त्यांनी केली. तपश्चर्या झाली, कणखर कठोर अशी तपश्चर्या, खडतर तपश्चर्या झाली. त्या तपश्चर्यानं त्यांच्या चेहऱ्यावरती तेज निर्माण झालं. आणि मग तपश्चर्या झाल्यानंतर हे परत येण्याकरता निघाले. कुठे? आपल्या वडिलांच्या घरी येण्याकरता निघाले. हरिद्वार मध्ये एक कणखल नावाचं क्षेत्र आहे. त्या कणखल नावाच्या भवनामध्ये येण्याकरता निघाले. आता ज्या वेळेला परत येत होते, रस्त्याने येत असताना रस्त्यात त्यांना शेंडीवाले बाबा दिसले. शेंडीवाले बाबा कळतात ना? हा, बिना टॉवरचं नेटवर्क, कोणाला कधी फोन लावायचा, नेटवर्कची अजिबात गरज नाही असे असणारे नारदजी गल्ली गल्लीत असतात बरं का. नारदजी त्या ठिकाणी भेटले. पण ते नारदजी भेटले तर देव भेटायचे. आताचे नारदजी भेटल्यावर देव नाही, चांगले माणसं भेटायची पंचायत आहे. हा, असे नारदजी त्या ठिकाणी भेटले. आणि नारदजीने विचारलं, मुलांनो तुम्ही कोणाचे पुत्र आहात आणि कुठे चाललात तुम्ही? त्यावेळेला त्या मुलांनी सांगितलं का आम्ही दक्षाची पुत्र आहोत. हिमालयामध्ये गेलो होतो तपश्चर्या करण्याकरता. आता आमची तपश्चर्या पूर्ण झाली आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. आमच्या वडिलांच्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये आम्ही मदत करणार आहोत. आता घरी गेल्यानंतर आमचे वडील आमचं लग्न लावून देणार आहेत. लग्न लावून देणार आहेत वडील तुमचे. चांगलं नाही होणार, तुमचं वाईट होणार आहे. चांगलं नाही होणार. अहो पण हे सांगणारे तुम्ही कोण? सांगितलं मी तुमचा अंकल आहे. अंकल कळतो ना? मी तुमचा अंकल, मी तुमचा चुलता आहे. त्यावेळेला त्या मुलांनी सांगितलं, काका तुम्हाला याच्यापूर्वी काय आम्ही कधी पाहिलं नाही. ते म्हटलं, मी हरिभक्तपरायण असल्यामुळे माझा पाय काय घरात राहतच नाही. सगळ्या हरिभक्तपरायणांचा अनुभव असेल. हरिभक्तपरायण म्हटलं की घरात पाय राहायचा काही विषयच नाही. हरिभक्तपरायण घरात कमी, गाडीत, प्रवासात आणि कीर्तनात कार्यक्रमात जास्त असतात. नारदांनी सांगितलं, माझ्याकडे फार सुंदर काम लावून दिलेले देवानं मला. रात्रंदिवस भगवंताचं भजन करायचं, फिरत फिरत लोकांना उपदेश करायचा. हे काम लावून दिलंय. मी हरिभक्तपरायण असल्यामुळे सारखा फिरत असतो, म्हणून तुमची माझी काही ओळख नाही. पण मी चांगला उपदेश देत असतो. तुम्हालाही मी चांगला सल्ला देईल, वाईट सल्ला देणार नाही. तुम्ही घरी जाऊ नका, लग्न करू नका. लग्न करून कोणाचं भलं झालंय का? तुम्ही घरी जाऊ नका. मग आम्ही काय करू? त्या मुलांना सांगितलं, तुम्ही परत माघारी जा आणि हिमालयामध्ये तपश्चर्या करा. त्या मुलांनी ऐकलं. तो विरक्तीचा उपदेश त्यांच्या लक्षात आला आणि ती मुलं परत जाण्याकरता निघाली. ती 10,000 मुलं परत गेली. परत गेलेली ज्या वेळेला दक्ष महाराजांना समजलं ना, दक्ष महाराजांना राग आला. माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये अडथळा आणला ना. पुन्हा रागामध्ये 10,000 पुत्रांची निर्मिती दक्ष महाराजांनी केली. पुन्हा 10,000 पुत्र निर्माण केले. ते पण सृष्टी विस्ताराच्या कामाकरता मदत करण्यासाठी हिमालयामध्ये पाठवले. सांगितलं, तुम्ही पण तपश्चर्या करून परत आले की तुमचं सुद्धा मी लग्न लावून देतो. तुम्ही चतुर्भुज व्हाल, मग माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मला मदत करा. ते पण 10,000 पुत्र हिमालयामध्ये गेले. तिथे त्यांनी खडतर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून परत माघारी यायला लागले. परत येत असताना पुन्हा हे शेंडीवाले बाबा दिसले. कारण हे उपदेश करायच्या वेळेला हजर असतात बघा. पुन्हा ते दिसले. त्यांनी विचारलं, मुलांनो कोणाचे पुत्र आहात तुम्ही? सांगितलं, आम्ही दक्ष महाराजांचे पुत्र आहोत. सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करण्याकरता परत माघारी चाललोय. आता परत गेल्यानंतर आमचे वडील आमचं लग्न लावून देणार आहेत. लग्न लावून देणारे, लग्न लावणारे कधी कोणाचं भलं झालंय का? ऐका तुम्ही माझा उपदेश. अहो पण हे सांगणारे तुम्ही कोण आहात? सांगितलं, मी तुमचा काका आहे. मग भेटलाच आहात दैव योगाने, तर चला आमच्या लग्नाला. लग्नाला चला. आता लग्नाला चला, आमच्या लग्नाला चला. आता लग्नाला चला म्हटल्यानंतर नारदजींनी सांगितलं, लग्न करून भलं नाही होणार. लग्न करून कोणाचं भलं झालंय? माझा उपदेश ऐका, परत माघारी जा. विरक्तीचा उपदेश केला. त्याही 10,000 पुत्रांनी तो उपदेश ऐकला आणि ते पण 10,000 पुत्र परत माघारी गेले. आता ही गोष्ट जेव्हा दक्षाला समजली ना, भयंकर राग आला. माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये अडथळा आणला ना, आता याला शापच देतो. शाप देतो म्हणून शाप दिला. रात्रंदिवस देवाचं भजन तू करशील, पण सारखं फिरून करशील, एका जागेवरती थांबणार नाही. नारदजींच्या पायात जो जाळा आहे ना, तो दिलेला दक्षाच्या शापामुळे रात्रंदिवस फिरावं लागतं. उपदेश करणार पण एका ठिकाणी थांबून नाही करणार, सारखं फिरावं लागेल, असा शाप त्या ठिकाणी दिला. आणि हा शाप जेव्हा ब्रह्मदेवाला समजला ना, ब्रह्मदेव त्या ठिकाणी समोर आले दक्ष महाराजांच्या. आणि दक्ष महाराजांना सांगितलं, दक्षा नारदांना शाप देऊन तू फार मोठी चूक केलीस दक्षा. काय चुकलंय माझं बाबा? जे काय केलंय ते बरोबर केलंय. चुकलास तू दक्षा. अहो काय चुकलंय सांगा ना. माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये अडथळा आणला, त्याच्यामुळे मलाही तुम्हाला मदत करता आली नाही. मग मी काय चुकलंय? काय गुन्हा केलाय? केलेल्या चुकीची शिक्षाच तर दिली नाही. चुकलास तू दक्षा.
काय चुकले? आवाज कमी कर म्हटले, आधी सांगतो काय चुकले. मग दक्षाने आवाज कमी केला आणि विचारलं, बाबा काय चुकले माझं? जी काही चूक केली त्या चुकीची शिक्षाच मी दिली ना, याच्यापेक्षा काय केलं? त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं, ज्या 20,000 पुत्रांची निर्मिती तू सृष्टी विस्ताराच्या कामाकरता केलीस ना, ते 20,000 पुत्र धड स्त्री ना धड पुरुष ती किन्नर जाते. तुझ्याकडून फार मोठा अपराध होणार होता, फार मोठा दोष तुला लागलाय दक्षा. संतांनी तुला वाचवलं या पापामधून, त्यांना हिमालयामध्ये विरक्तीचा उपदेश करून. ही गोष्ट जेव्हा दक्षाला समजली ना, स्वतःचाच राग यायला लागला. केवढा मोठा गुन्हा माझ्याकडून घडलाय, केवढा मोठा शाप, केवढं मोठं पापाचं गाठोडं माझ्या डोक्यावरती लादलं गेलंय. आता या पापामधून मुक्त होण्याकरता मी काय करू? ब्रह्मदेवाला विचारलं, बाबा सांगा ना मला, याच्यातून मुक्त होण्याकरता, या पापामधून या दोषामधून मुक्त होण्याकरता पर्याय सांगा. मग ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा एक काम कर, तुझ्या भवनामध्ये जा. भवनामध्ये गेल्यानंतर अष्टभुजाधारी त्या भगवतीचं चित्र भवनामध्ये काढ. तिच्या समोर रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळ आणि ज्या दिवशी ही भगवती तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल ना, त्या दिवशी या दोषातून तू मुक्त होशील. हा उपदेश ऐकला आणि दक्ष महाराज निघाले. कणखर या क्षेत्री आले. त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या त्या भवनामध्ये अष्टभुजाधारी भगवतीचं चित्र काढलं. रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळला. आजही आपण शक्तीपीठावरून रात्रीची ज्योत घेऊन येतो ना, ती परंपरा दक्ष महाराजांनी चालू केलेली आहे. 9 दिवस 9 रात्री आपण जो तेलाचा दिवा जाळतो ना माता माऊल्या, तो दिवा सुद्धा दक्ष महाराजांनी चालू केलेला आहे. ही परंपरा रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळला, अशी आराधना केली, भक्तीची इतकी आराधना केली त्या भगवतीची, अशी स्तुती केली. ती स्तुती ऐकून ती भगवती प्रसन्न झाली. ती स्तुती कशी होती ऐका. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, 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 आगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला, आगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला, आगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला, आगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जगावी थोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जगावी थोरात सारी. आंबे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. घालून कपड्याची माळा पायात बांधली छाया, घालून कपड्याची माळा पायात बांधली छाया, घालून कपड्याची माळा पायात बांधली छाया, घालून कपड्याची माळा पायात बांधली छाया. हातात बरडी तुला गावडी वाजवी तो संभाळा, हातात बरडी हरवणी वाजवी तो संभाळा, हातात घेऊन तुला बरडी वाजवी तो संभाळा, हातात घेऊन वाजवी तो संभाळा. जगजगत्या झाली तुला आली तूच जगन्माता, जगजगत्या झाली तुला आली तूच जगन्माता, भक्तीदातून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागावी थोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी थोरात सारी. आंबे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला सुंदर अशी आराधना त्या भगवतीची केली. ती भगवती त्या ठिकाणी दक्षासमोर प्रकट झाली. अष्टभुजाधारी असणार ती भगवती प्रकट झाली. प्रकट झाल्याच्या बरोबर दक्ष महाराज म्हणतात, आई तुझ्या कोणत्या रूपाकडे पाहू सांग ना, इकडे पाहू समोर पाहू का कुठे पाहू सांग ना. आई तू एका रूपात ये म्हटल्यानंतर ती भगवती एका रूपात आली आणि दक्षाला सांगितलं, दक्ष महाराज तुम्ही केलेल्या आराधनेवरती मी प्रसन्न आहे. सांगा म्हटले काय पाहिजे म्हटल्यानंतर
दक्षानं सांगितलं, माझी एकच इच्छा आहे प्रमाणे, तू माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला यावीस. दक्षा, मुलगी म्हणून जन्माला यावं इतकी सोपी गोष्ट नाहीये. अरे मुलगी होऊन एखादी मुलगी घरात जर जन्माला आली ना, तर खऱ्या अर्थाने ती सरस्वती म्हणून जन्माला आली तर तुमच्या कुलाचा उद्धार करेल. ती लक्ष्मी म्हणून जन्माला आली तर तुमच्या घराचं मंदिर बनवेल. अरे ती विद्येची देवता म्हणून जन्माला आली तर तुमच्या घराला पवित्र करेल. पण तीच जगदंबा त्या ठिकाणी रौद्र रूपाने जन्माला आली ना तर तुमचं घर उद्ध्वस्त करेल. भगवती स्वतः सांगते, दक्षा, मुलगी म्हणून जन्माला येणं इतकी सोपी गोष्ट नाही. ती धगधगती आग आहे. मी जर मुलगी म्हणून जन्माला आले, माझा जर नीट सांभाळ करता नाही आला ना तुला, तर खऱ्या अर्थाने चांगली ज्योत बनवून मी तुझ्या घराला प्रकाशमय करून टाकेल. पण तुला जर चांगला सांभाळ करता आला नाही ना, तर तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करून मी निघून जाईल. त्यावेळेला दक्षानं सांगितलं, आई, तुझ्या काय अटी असतील ना तेवढा मला मान्य आहे. फक्त माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल. अटी काय आहेत? अटी सांगितल्या भगवतीनं. माझी पहिली अट आहे, ज्या वेळेला मी तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, उपवास झाल्यानंतर माझा विवाह श्री शंकराशी लावून द्यायचा. आणि दुसरी अट सांगितली, ज्या दिवशी तू श्री शंकराचा अपमान करशील ना, त्या दिवशी तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करेल आणि मी निघून जाईल. तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत म्हटले. अटी मान्य केल्या आणि ती भगवती सती रूपानं त्या ठिकाणी जन्माला आली. सती रूपानं जन्माला आल्यानंतर, उपवास झाल्यानंतर त्या ठिकाणी दक्ष महाराजांनी तिचा विवाह श्री शंकराशी लावून दिला. पहिली अट दक्षानं सांभाळली, पण दुसरी अट त्याला सांभाळता आली नाही. ज्या दिवशी यज्ञामध्ये शंकराचा अपमान होतो, कथाभाग सगळ्यांना माहितीये, त्या दिवशी दक्षासहित दक्षाच्या राज्याचा नाश करून ती निघून जाते. सांगायचं तात्पर्य इथपर्यंतच आहे की खऱ्या अर्थाने दक्ष महाराजांनी पूर्वीपासून ही परंपरा चालू केली. रात्रंदिवस देवीचा तेलाचा दिवा त्यांनी जाळला. शक्तीपीठावरून ज्योत त्यांनी आणली. पहिलं विश्वातलं जागरण दक्ष महाराजांनी घातलं. पहिला गोंधळ देवीचा त्यांनी घातला. म्हणून विश्वातला पहिला गोंधळी जर कोण असेल तर ते खऱ्या अर्थाने दक्ष महाराज आहेत. मोकळ्या मनानं वाचलं की टाळ्या अशी कशी वाजवतात. कोणी पण जर प्रश्न विचारला तुम्हाला की विश्वातलं पहिलं गोंधळ कोणी घातलं, तर बिनधास्त उत्तर देऊन टाकायचं दक्ष महाराज. कीर्तनामध्ये दुसरं काहीच लक्षात नाही राहिलं तरी चालेल, एवढीच गोष्ट घरी घेऊन जा. खऱ्या अर्थाने पहिलं जागरण दक्ष महाराजांनी घातलं. आणि मग ज्या देवीचा उदो आपण करतो, ज्या देवीचं जागरण, ज्या देवीचा गोंधळ दक्ष महाराजांनी घातला, खऱ्या अर्थाने तिला दया म्हणता येईल का? कारण जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केलं, दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्धारण कंटकाचे. दृष्ट समाज कंटकाचं ती निर्धारण करते, तिला दया असं म्हणतात. मग तिला दया म्हणता येईल का? तर नक्कीच दया म्हणता येईल. का म्हणता येईल त्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगते. एक कर्दम नावाचे ऋषी आहेत बघा, आणि त्या कर्दम नावाच्या ऋषींचा एका अनुभूती नामक सुंदर स्त्री सोबत विवाह झाला. दृष्टांत लक्षपूर्वक ऐका बरं का. अनुभूती नावाच्या एका सुंदर स्त्री सोबत विवाह झाला. आता विवाह झाल्यानंतर अनुभूती आणि कर्दम ऋषी अतिशय आनंदामध्ये संसार करतायत. आता संसार करत असताना गृहस्थेत पण फार सुंदर तपश्चर्या त्यांच्या जीवनामध्ये घडते. खडतर अशी तपश्चर्या घडते आणि ती तपश्चर्या इतकी फलद्रूप झाली, इतकी फलद्रूप झाली की तपश्चर्याच्या अंती त्यांच्या पोटी सुंदर अशा एका बालकाचा जन्म झाला. सुंदर अशा बालकाचा जन्म झाला. पण बालकाचा ज्या वेळेला जन्म झाला, दुर्दैव त्यांच्या जीवनातलं असं, ज्या क्षणाला त्या बालकाचा जन्म झाला ना, त्यावेळेला कर्दम ऋषी मरण पावले. कर्दम ऋषींचा मृत्यू झाला. आणि ज्या वेळेला हे अनुभूती मातेला समजलं ना, आता माझे कर्दम ऋषी या जगात स्तब्ध झाली. ही अनुभूती पायाखालची जमीन फाटली, डोक्यावरचं आभाळ फाटलं, स्तब्ध झाली. सुन्न अवस्थेमध्ये विक्षेप करू नको बाळा, सुन्न झाली ही भगवती. हिच्या लक्षात आलं, ज्यांच्यावरती माझं नितांत प्रेम आहे, ज्यांच्या सोबत माझं भविष्य, माझं आयुष्य सुखामध्ये आनंदामध्ये जाणार होतं, आता ते कर्दम ऋषी या जगामध्ये नाहीत. आता मी कोणाच्या आधारावरती जगू? आता मी जगू शकत नाही. मी आता या जगतामध्ये राहणार नाही. मला सुद्धा कर्दम ऋषींच्या समवेत जायचं ठरवलं त्या भगवतीनं. आणि अनुभूती मातेनं ठरवल्याच्या बरोबर ती जाण्याकरता निघाली. दारामध्ये कर्दम ऋषींचं प्रेत आहे आणि ती जाण्याकरता निघाली. ज्या क्षणाला घरातून 2 पावलं तिने पुढे टाकली ना, त्याच क्षणाला अंतकरणाचा ठाव घेणारी एक घटना त्या ठिकाणी घडली. अंतकरणाला पिळवटणारी घटना त्या ठिकाणी घडली. आतून जोरात किंकाळी ऐकू आली. ती किंकाळी होती त्या अनुभूती मातेच्या तान्ह्या बाळाची. नुकतंच जन्मात आलेलं ते बाळ जणू काही आतून आईला आवाज देत होतं, आई आई, अगं तुला मला तुझी गरज आहे. ए आई, ऐक ना,
मला तुझी गरज आहे, तू जर निघून गेलीस आणि मला भूक लागली तर कोणाला सांगू, मला झोप लागली तर कोणाला सांगू, जीवनामध्ये काही सुख दुःख निर्माण झाले तर कोणाला सांगू, बाबा तर निघून गेले आणि आता तू पण गेली तर मी काय करू, आई सांग ना. ज्या क्षणाला पाठीमागचा आवाज आला त्या अनुभूती मातेनं पाठीमागे वळून पाहिलं आणि अंतकरणामध्ये विचार करते भगवतीला, डोळे झाकून आराधना करते. भगवती हे आई जगदंबे, अगं धर्म संकटामध्ये ग मी काय करू मला कळत नाही. घरात माझं तानं बाळ आहे, दारात माझ्या गर्भभूषणचं पळ येते, काय करू मला समजत नाहीये. विचार करते ती भगवतीची मातेची आराधना केली आणि भगवती मातेला सांगितलं, आई तूच याच्यातून काहीतरी मार्ग दाखवलं ग. आणि डोळे उघडले. डोळे उघडल्याच्या बरोबर एक विचार क्षणामध्ये असा आला तिच्या मनामध्ये, यदा कदाचित मी जर कर्दम ऋषींच्या समवेत गेले ना तर माझ्या बालकाचा सांभाळ होईल, माझ्या बालकाचा कोणीतरी सांभाळ करेल, ते लहान असं मोठं होईल, पण माझ्या कपाळावरचं कुंकू माझे कर्दम ऋषी मला परत मिळू शकत नाही. म्हणून जाण्याकरता निघाली. अंतकरण कठोर केलं तिनं आणि उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकलं. ज्या क्षणाला उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकलं ना माता पितांनो, माईबापांनो, त्याच क्षणाला त्या अनुभूती मातेचं मातृत्व जागं झालं. पुन्हा एकदा आर्त हाक घरामधून ऐकू आली आणि ती आर्त हाक तिच्या अंतकरणाला जाऊन भिडली. मातृत्व जागं झालं. पुन्हा एकदा धावत पडत घरामध्ये ही अनुभूती माता गेली आणि त्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवते. लेकराच्या डोक्यावरून हात फिरवताना डोळ्यात पाणी आलं. डोळ्यातले अश्रू त्या लेकराच्या गालावरती पडले. लेकराच्या गालावरती पडलेले अश्रू पुसण्याकरता पदर पुढे आला. अनुभूती माता विचार करते, उद्या माझं लेकरू आई म्हणून कोणाला हात मारेल, जर मी गेले तर आई म्हणून कोणाला हात मारेल, बाबा म्हणून कोणाला हात मारेल. रडते ती अनुभूती माता आणि तिच्या डोळ्यातलं पाणी ज्या क्षणाला पडलं ना, पदर पुढे आला पुसण्याकरता आणि पुसण्याकरता पदर पुढे आल्यानंतर ती अंतकरणामध्ये विचार करते, अनुभूती तू आज या लेकराच्या फक्त गालावरचं पाणी नाही पुसतेस, तर याच्या जीवनातलं प्रत्यक्ष मातृत्व पुसण्याचं तू काम करतेस. प्रत्यक्ष मातृत्व खऱ्या अर्थाने विचार करते ती. पण पुन्हा एकदा मनाला सांगते अनुभूती, अगं त्याग करावा लागेल ग, त्यागाशिवाय काही होणार नाही. खऱ्या अर्थाने तिच्या मनात विचार आला काय करावं, पण जायचंय कर्दम ऋषींच्या समवेत जायचंय. मी कर्दम ऋषींशिवाय जगू शकत नाही. कोणतीच माता तिच्या जीवनातलं कपाळावरचं कुंकू गेल्यानंतर आपल्या लेकरांशिवाय जगू शकत नसते. माई बापांनो, आपल्या लेकरांसोबत तिचं आयुष्य ती नाही इलाजाने समर्पित करत असते. पण पतीशिवाय जगणं एवढी सोपी गोष्ट नसते. पण तिने विचार केला जायचंय मला आणि परत जाण्याकरता निघाली. उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकला. 2 पावलं पुढे गेल्याच्या बरोबर पाठीमागून आवाज आला, अनुभूती अगं चुकतेस तू. तो आवाज होता परशुरामजीचा. परशुरामांनी आवाज दिला, अनुभूती हे काय करतेस तू, अगं त्या लेकराला तुझी गरज आहे, नुकतंच जन्माला आलेलं ते बाळ, अगं ते जाणतं नाही, त्याला काही सुद्धा कळत नाही. शास्त्र सांगतं जर लेकरू जाणतं नसेल तर आईची इच्छा असेल तरी तिला बालकाला सोडून जाऊ दे. म्हणून शास्त्र सांगेल ते ऐकावे, शास्त्र म्हणेल ते ऐकावे, ते राज्यही तू मानावे. शास्त्र सांगेल ते तू ऐक. अनुभूती तुला थांबावं लागेल, या लेकराच्या बरोबर तुला थांबावं लागेल. या लेकराच्या बरोबर मी राहू कशी. परशुरामजींना प्रश्न विचारला पण सांगितलं परशुरामजींनी, अनुभूती तुला जीवनामध्ये त्याग करावा लागेल. जसा त्याग विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांना जीवनामध्ये केला ना, तसा त्याग तुला करावा लागेल. अनुभूती कर्दम ऋषींचा त्याग केल्याशिवाय या लेकरांना उत्तम संस्कार मिळणार नाही. हे लेकरू घडणार नाही. जीवनामध्ये काहीतरी मिळवण्याकरता काहीतरी त्याग करावा लागतो माई बापांनो, तेव्हा विश्व निर्माण होत असतं. एक वाक्य लक्षात ठेवा, हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याचा इतिहास जसा भगतसिंग राजगुरूच्या रक्ताने लिहिला गेलाय ना, तसा माझ्या वारकरी संप्रदायाचा इतिहास सगळ्या संतांच्या त्यागानं आणि समर्पणानं लिहिला गेलाय. म्हणून इतकी वर्ष झाले त्याला बाधा नाही आली. इतकी वर्ष झाले त्याचा कोणाला कंटाळा आला नाही. इतकी वर्ष झाले, 750 वर्ष झाले आपण रूप पाहता लोचनीच म्हणतो, पण त्याचा कोणाला कंटाळा आला नाही. एखादं गाणं येतं 2-3 महिने वाजता निघून जातं, पण इतकी वर्ष झाले आपण तेच शब्द म्हणतो तरी कंटाळा आला का? त्याग आणि समर्पणावरती उभं राहिलेले हे विश्व आहे. परशुरामजी सांगतात, अनुभूती तुला त्याग करावा लागेल, लेकरांसोबत तुला राहावं लागेल. त्या परशुरामजीचा उपदेश ऐकला आणि अनुभूती माता थांबली. शास्त्र सांगेल ते ऐकलं पाहिजे. थांबली अनुभूती माता, पण थांबत असताना पुन्हा एकदा म्हटली,
अंत्ययात्रेला तरी जाऊन येते. अंत्ययात्रा करण्याकरता निघाली कर्दम ऋषींच्या समवेत आणि अंत्ययात्रेच्या समयी कर्दम ऋषींच्या प्रेतावरती तिने हात ठेवला आणि प्रेतावरती हात ठेवून अनुभूती मातेला एक वचन त्यांच्या साक्षीनं त्यांना दिलं. त्या ठिकाणी अनुभूती माता म्हणते, आज जरी शास्त्र सांगत असलं म्हणून मी या लेकरासोबत राहत असले ना, तरी हे लेकरू ज्या दिवशी जाणतं होईल ना, त्या दिवशी या लेकरासोबत थांबणार नाही. तुम्ही ज्या गतीला जाऊन प्राप्त झालेला असाल ना, त्या गतीपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ही अनुभूती माता करेल. सांगितलं त्या अनुभूतीनं आणि अंतिम संस्कार केले. अंतिम संस्कार केल्यानंतर त्या लेकरावरती संस्कार करायला चालू केले. त्या लेकराला लहानाचं मोठं केलं, त्याला वाढवलं आणि ते लेकरू जाणतं झाल्याच्या नंतर अनुभूती मातेनं त्या लेकराची परवानगी घेतली, मुलाची परवानगी घेतली, आज्ञा घेतली आणि ही अनुभूती माता जाण्याकरता निघाली. लक्षात आलं तिच्या आपल्या पतीला दिलेलं वचन आपण पाळलं पाहिजे. अंतःकरणामध्ये विचार करते, मी तुमच्यापर्यंत येते, तुम्हाला वचन दिलं होतं ना, ज्या दिवशी हे लेकरू जाणतं होईल त्या दिवशी हा देह या संसाराकरता वापरणार नाही, तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करेल. आणि ती अनुभूती माता आपल्या तुमच्या माझ्या सर्वांच्या परमभाग्यानं यमुनाचल नावाच्या पर्वतावरती तपश्चर्या करण्याकरता आली. आता ज्या वेळेला यमुनाचल नावाच्या पर्वतावरती तपश्चर्या करण्याकरता आली, कठीण असा तप तिने आरंभला. त्या तपाला सुरुवात झाली, तपश्चर्याला सुरुवात झाली. भगवतीची आराधना त्या ठिकाणी करते आणि ज्या वेळेला अनुभूती माता त्या ठिकाणी तपश्चर्या करते ना, त्याच वेळेला एक धारासूर नावाचा राक्षस त्या ठिकाणी तपश्चर्या करत होता. धारासूर नावाचा राक्षस म्हणलं बरं का मी, राक्षस सुद्धा देवाचं नाव घेतात, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माणसांनो. आपण माणसं आहोत, राक्षस सुद्धा देवाचं नाव घेतात. म्हणून आपल्याला जो देह दिलाय ना, तो त्याच्याकरता वापरण्याचा प्रयत्न करा. देवे दिला देह भजना गोमटा, म्हणून तो देह त्याच्याकरता वापरण्याचा प्रयत्न करा. धारासूर सुद्धा त्या ठिकाणी तपश्चर्या करतोय आणि अनुभूती सुद्धा तपश्चर्या करते. ज्या क्षणाला धारासुराची तपश्चर्या पूर्ण झाली, भगवंताचं स्मरण केलं आणि भगवंताचं स्मरण केल्याच्या बरोबर त्या ठिकाणी ब्रह्मदेव धारासुराच्या समोर येऊन उभे राहिले. समोर आल्याच्या बरोबर ब्रह्मदेवानं विचारलं, धारासुराला काय हवंय तुला, काय मागणी तुझी सांग मला. मागणी काय म्हटल्याबरोबर धारासुरानं सांगितलं, माझी मागणी एकच असेल, मला मृत्यूच नको. मृत्यूच नको? अरे ज्याच्याकडे मागतोय त्याला तरी कुठे चुकलाय? मृत्यू कोणाला चुकलेला नाहीये. तो म्हणतो मला मृत्यूची फार भीती वाटते, मला मृत्यू नको, एवढं वरदान फक्त मला द्या. अरे मृत्यूच नको. माणसं मरणाला मरणाची घाबरतात बरं का. वाक्य लक्षात आलं ना? थोडं समजायला कठीण आहे पण लक्षात आल्यावर फार मजा आहे बघा. माणसं मरणाला मरणाचे घाबरतात, मला मृत्यूच नको. मृत्यू कोणाला चुकलाय का? नियोजित आयुष्य संपल्यानंतर माणसाला जावं लागतं. तुम्ही कितीही प्रयत्न करा, सांगू तुम्हाला कसं जावं लागतं. एक उदाहरण सांगते. 2-3 महिन्यापूर्वी माझ्या जीवनामध्ये घडलेलं. एक 2-3 महिन्यापूर्वी आम्ही मुंबईला कीर्तनाला गेलो. कांजूरमार्ग स्टेशनला माझं कीर्तन होतं आणि त्या मुंबईला कीर्तनाला गेलेलो असताना ज्यावेळेला आम्ही कीर्तनाला गेलो, आता पनवेल मुंबई साईडला कीर्तन असले की थोडंसं लवकर निघावं लागतं कारण ट्रॅफिक लागतं, म्हणून लवकर निघालो, लवकर पोहोचलो. आता त्या घरी गेल्यानंतर ज्यांनी आम्हाला तारीख दिली आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर आता त्या घरामध्ये आजीबाई होत्या बरं का. त्या आजीबाई मला शेजारच्या एका कुटुंबाची व्यथा सांगू लागल्या. मी व्यथा शब्द वापरला बरं का माहिती पडलो. व्यथा वेगळी असते आणि कथा वेगळी असते. मी व्यथा म्हटलं, व्यथा सांगू लागल्या. व्यथा सांगत असताना त्या आजीबाई म्हटलं, आमच्या शेजारी एक कुटुंब होतं, त्या कुटुंबामध्ये 2 जण पती पत्नी, त्यांचा 2 मुलं, असा 4 जणांचा परिवार होता. मी म्हटलं बरं. त्या म्हटलं त्यांच्यातला तो जो पती होता ना, नवरा, तो काहीच काम करत नव्हता. म्हटल्या रात्रंदिवस ती बिचारी एकटीच काम करायची, लोकांचं धुणे भांडे करायचं, रात्रंदिवस काम करायचं आणि काम करून आली की बिचारी वैतागून जायची. वैतागल्यानंतर बायका काय करीत असतात? अनुभव असेल ना तुम्हाला. ब्रह्मचारी नाही कोणी दा काय करत असत? नवऱ्याला बडबड करायला चालू करत असेल. करता ना तुम्ही? इथं कशाला खरं बोलतात, पण मला चेहरा पाहिल्याच कळतं बरं का कोण बोलत असेल. नवऱ्याला बडबड करायला चालू करतात. नवऱ्याला बडबड करायला चालू केली की हा पती म्हणायचा, जास्त कमी बोललीस तर आत्महत्याच करेल. काय म्हणायचा? जास्त कमी बोललीस तर आत्महत्याच करेन. असं म्हटल्यानंतर घाबरून जायची बिचारी, काहीच बोलत नव्हती. त्या म्हटल्या एक दिवस झालं असं, सकाळी पहाटे 4-4:30 वाजता दोघेही उठले. दिवाळी 4 दिवसांवरती आली होती. आता दिवाळी लवकर आली म्हणून दिवाळीचा सण सांगितला. दिवाळी 4 दिवसांवरती आली होती आणि 4 दिवसांवरती दिवाळी आली म्हणून
त्या ठिकाणी सकाळी सकाळी आपल्या नवऱ्याला म्हणू लागली, सगळीकडे आनंद उत्सव चाललाय, सगळीकडे दीपोत्सव चाललाय, सगळ्यांच्या घरामध्ये सण चाललाय, आपल्या लेकरांना घालायला कपडे नाही, वाजवायला फटक नाही, म्हटली काहीतरी काम धंदा करत जा. आता असं म्हटल्यानंतर त्याला राग आला. तो म्हटला, लावली का सकाळ सकाळ कटकट, जास्त कमी बोललीस तर आत्महत्याच करेल. असं म्हटल्यानंतर आता ती वैतागलेलीच होती. ती म्हटली, जा तुम्हाला आत्महत्याच करायची ना तर खुशाल करा. आता आत्महत्याच करायची ना खुशाल करा म्हटल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, नेहमीच धमकी देतो, आता किती वेळा अपमान करून घ्यायचा, आता मात्र गेल्याशिवाय गत्यंतर नाही. आता जाण्याकरता निघाला. 4-4:30 वाजता त्या मुंबईच्या उड्डाण पुलावरती गेला. उड्डाण पुलावरती गेल्यानंतर 4-4:30च्या दरम्यान निघालेला 5-5:30 पर्यंत पोहोचला आणि 5:30 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत विचार केला, काय करावं, आत्महत्या करावी की न करावी, करावी की न करावी, विचार करत होता. अगदी 6च्या टायमिंगला विचार केला आणि विचार करून, कारण माझं सांगायचं तात्पर्य, मरणाला खूप घाबरतात, मरणाला घाबरत होता, करावी की न करावी. बायकोला तर सांगून आलोय, आता माघारी गेलो तर अपमान होईल. मग विचार केला की आता आत्महत्या करायची. बरोबर 6 वाजायच्या टायमिंगला त्या ठिकाणी आजूबाजूला पाहिलं कोणी आहे का, आणि आजूबाजूला पाहून खाली उडी टाकणार. कशा करता बोला, आत्महत्या करण्याकरता खाली उडी टाकणार. तितक्या खालून एक भाजीवाला भैया चालला होता. आता त्या भाजीवाला भैयाच्या डोक्यावरती सुंदर असं भाजीचं टोपलं होतं. मेथीच्या भाजीच्या जुड्या अशा कमळाच्या आकाराच्या लावलेल्या होत्या. आता जसं आईने लेकराला पदरामध्ये झेलावणा तसं हे वरून पडलं त्या टोपल्यावर. आता हे वरून त्या टोपल्यात पडल्यावर हे मरल का, मरल का? तुम्हाला नवल वाटेल, माझ्याकडे बघ काय बघता, विनाकारण ते खायचं भाजीवालं पाहिलं. सकाळी सकाळी आपल्या लेकरांना सांगून आलं होतं, म्हटलं आज जेवढ्याची भाजी विकेल ना तेवढ्याचे फटाके घेऊन येईल. त्याची लेकर घरी वाट पाहत होती, ती नाही घरी आलं. ज्याची बायको म्हटली ना एकदाची कटकट गेली, ते दुपारच्या जेवणाला घरी आलं. म्हणजे वरच्याचं नियोजित आयुष्य शिल्लक होतं, त्याला नाही जावं लागलं. खालच्याच भाजीवाल्याचं नियोजित आयुष्य संपलं होतं, त्याला जावं लागलं. नियोजित आयुष्य संपल्यानंतर तुम्ही किती प्रयत्न करा, माणसाला जावं लागतं. त्या ठिकाणी ब्रह्मदेव सांगतायत, नियोजित आयुष्य संपल्यानंतर जावं लागणार आहे. मृत्यू काय कोणाला चुकवता येणार नाही. मृत्यू सोडून दुसरं काही पण मागा. मग धारासुराने एक युक्तिवाद केला, मरण तर नकोय, मग युक्तिवाद काय करायचा. धारासुरानं सांगितलं, मला एक गोष्ट माहितीये, स्त्री ही अबला म्हटले, स्त्री नाजूक आहे, स्त्रीकडून कुठलंच विघातक कार्य घडणं अशक्य आहे, आणि स्त्री ही कोणत्याच पुरुषाला मारू शकत नाही म्हटले. म्हणून माझं मागणं एकच आहे, माझा मृत्यू हा फक्त स्त्रीकडूनच व्हावा. ठीक आहे म्हटलं, भगवंताने मागणं मान्य केलं. तथास्तु म्हटले आणि निघून गेले. ज्या क्षणाला ब्रह्मदेव निघून गेले, या धारासुरानं अवघ्या धर्मावरती विजय मिळवला. देव ब्राह्मणांची हत्या करायला चालू केलं. वेदांना पुराणांना जाळून टाकायचा प्रयत्न केला. अक्षरशः सज्जन लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि सगळीकडे अधर्म प्रस्थापित करत हा निघाला. ज्यावेळेला हा धारासूर जाण्याकरता निघाला, लक्षपूर्वक ऐका बरं का, ज्यावेळेला धारासूर जाण्याकरता निघाला, यमुनाचल नावाच्या प्रदेशामधून त्या पर्वतावरून जात होता आणि जात असताना त्या दाट वृक्षराजीमध्ये असलेलं ते सुंदर एक झाड आणि त्या झाडाखाली बसलेली ती सुंदर युवती त्याला दिसली. सुंदर असणारी, तपश्चर्या करून करून तिच्या चेहऱ्यावरती आलेलं तेज, ती दुसरी तिसरी करून कोणी नसून ती अनुभूती माता होती. अनुभूती मातेकडे पाहिलं आणि तपश्चर्या करत असलेल्या त्या अनुभूती मातेला त्या धारासुरानं आवाज दिला, हे सुंदरी, अगं जगात नाही असं सौंदर्य जो भगवंताने तुझ्यामध्ये रस रसून भरलंय, तुझ्या ठाई बसलंय, आणि तुझं सौंदर्य पाहिल्यानंतर माझी अशी इच्छा निर्माण झाली की तू खऱ्या अर्थाने तुझं वय हे तपश्चर्या करण्याचं नाहीये, माझ्याशी विवाह कर. हे संपूर्ण त्रैलोक्य, या त्रैलोक्याची पट्ट राणी तुला करून ठेवेल, हे त्रैलोक्य तुझ्या कब्जामध्ये येईल. असं म्हटल्यानंतर कानाला हात लावले अनुभूती मातेनं, कान दाबून घेतले आणि खऱ्या अर्थाने लक्षात आलं धारासुराच्या हे काय हरकत नाही. धारासूर भगवतीच्या त्या अनुभूती मातेच्या जवळ येऊ लागला. ज्या क्षणाला जवळ येऊ लागला, धारासूर पुढे येतोय. घाबरली अनुभूती माता. घाबरल्यानंतर तिने डोळे बंद केले आणि डोळे बंद करून त्या भगवतीला आवाज दिला, दारू गडबया का, दारू गडबये, दारू गडबया का,
केली अनुभूती मातेनं आणि तिला आवाज दिला, आता तुला माझ्याकरता धावून यावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने तिला आवाज दिल्याच्या बरोबर ती भगवती, ती जगदंबा त्या ठिकाणी अवतीर्ण झाली. सुंदर असं तिचं रूप आहे. माय बापांनो, तिच्या रूपाचं वर्णन फार सुंदर आहे. किती सुंदर! केश संवार गुडघ्यापर्यंत सुंदर असं हिरवं भरजरी वस्त्र तिनं परिधान केलेलं आहे. जीभ अक्षरशः डाळिंबी सारखी फुललेली आहे. डोळ्यामधून अक्षरशः आग बाहेर पडते असं तिचं रौद्र रूप आहे. गळ्यामध्ये मेलेल्या माणसांच्या मुडक्यांच्या माळा घातलेला आहे. सुंदर असं रौद्र रूप तिचं धारण, आणि ते धारण केलेलं रौद्र रूप ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबांनी घातलं पाहिलं त्यावेळेला जगद्गुरु तुकोबांनी त्या रूपाचं वर्णन करतात. अनादि निर्गुण प्रकट भवानी, अनादि निर्गुण प्रकट भवानी, वर्णन जगद्गुरु तुकोबाई करतात. अनादि निर्गुण प्रकटले भवानी, अनादि अंबिका भगवती, जगताची परात्पर असणारी शक्ती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि निर्माण झाल्याच्या बरोबर भगवतीला त्या ठिकाणी अनुभूती माता सांगते, आई याच्यातून तूच आता बाहेर काढ. त्या ठिकाणी सांगितलं की तूच या धर्म संकटामधून मला बाहेर काढ. ज्या क्षणाला अनुभूती मातेच्या समोर त्या ठिकाणी ती प्रकट झाली, प्रकट झाल्याच्या बरोबर दारासुरानं पाहिलं. दारासुर त्या ठिकाणी त्या भगवतीला म्हणतोय, अगं हे तुझं वय युद्ध करण्याचं नाहीये, तुझ्या हातामध्ये शस्त्र शोभत नाही, आणि अशी असणारी पहिलवानाची भाषा तुला शोभत नाही. शस्त्र बाजूला कर आणि माझ्यासोबत विवाह करण्याचा विचार कर. असं म्हटल्याच्या बरोबर हा गुणवंतपणा ज्या वेळेला भगवतीला पाहिला, गुणवंतपणा तिच्या लक्षात आला. तिने आवाज दिला, हे मूर्खा, हे मूर्ख धारासुरा, अरे असेल तुझ्यात हिंमत तर ये आणि लढ माझ्यासोबत. असेल तुझ्यात पुरुषार्थ तर लढ माझ्यासोबत, लढ माझ्यासोबत म्हटल्याच्या बरोबर तो धारासुर म्हणतोय, माझ्यातला पुरुषार्थ तू जागवतेस, माझ्यातला पुरुषार्थ तुला बघायचाय. अगं पुरुषार्थाच्या गोष्टी करू नकोस, माझ्यासोबत विवाह करण्याचा विचार कर. हे संपूर्ण त्रैलोक्य, या त्रैलोक्याची पट्ट राणी तुला करून ठेवेल. त्यावेळेला ही चौताळी विश्वमोहिनी, चौताळी ही रणरागिणी, याच्या लक्षात आलं हा उन्मत्त झालेला धारासुर आहे. आणि खऱ्या अर्थाने अश्विन शुद्ध प्रतिपदा नवमीचा दिवस उजाडला. 9 दिवस या भगवतीनं युद्ध केलं आणि 9व्या दिवशी संपूर्ण त्रैलोक्य त्या युद्ध मैदानामध्ये, त्या रण मैदानामध्ये आलेले संपूर्ण त्रैलोक्य, सगळे देव देवता, स्वर्गातले देव देवता युद्ध पाहण्याकरता आलेले. देवांचे देव महादेव ते सुद्धा युद्ध पाहण्याकरता आलेले आहेत. सुंदर असं युद्ध त्या ठिकाणी चालू होणार होतं. भगवती महिषासुराचा वध करणार होती आणि त्या सुंदर असणाऱ्या त्या रण मैदानामध्ये त्या ठिकाणी सगळे युद्धाच्या पूर्वी सुंदर अशी वाद्य वाजायला सुरुवात झाली. सुंदर असा शंखाचा ध्वनी वाजतोय. त्या शंखाच्या ध्वनीनं सगळं वातावरण प्रसन्न झालं आणि प्रसन्न झालेलं ते वातावरण युद्ध मैदानामध्ये युद्धाला सुरुवात झाली. एका हातामध्ये इकडे भगवतीच्या हातामध्ये शस्त्र आलं, इकडे दारासुराच्या हातामध्ये शस्त्र आलं. दारासुराच्या हातात शस्त्र आल्याच्या बरोबर सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. आता काय होईल, कोण कोणाला मारेल, कोण कोणाचा सर्वनाश करेल. दारासुर भगवतीला की भगवती दारासुराला. अरे कोणी कोणाला कमी नाही. भगवतीच्या हातामध्ये तलवार आली, इकडे दारासुराच्या हातामध्ये तलवार आली. तलवारीचा नाद एकमेकांवरती व्हायला लागला. त्या तलवारीमधून फिरक्या उडायला लागल्या, त्या गगनाला भिडल्या. गगनाला भिडल्या त्या तलवारी हातामधून पडल्या आणि ज्या क्षणाला तलवारी पडल्या, खडग हातामध्ये आलं, एकमेकांवरती धडकलं, त्याचाही विनाश झाला. खडग खाली पडलं, हातामध्ये दोघांच्या तीर आले, एकमेकांवरती बाण त्या ठिकाणी लागायला लागले. ते बाणही खाली पडले आणि त्या ठिकाणी धारासुरानं हातामध्ये गदा घेतली. गदेनं त्या ठिकाणी भगवतीच्या छातावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला.
ज्या क्षणाला भगवतीच्या छतावरती प्रहार झाला त्या क्षणाला चौकाली ही विश्वमोहिनी, चौकाली ही रणरागिनी, तिने हातात त्रिशूळ घेतला, आपला पाय त्या ठिकाणी धारासुराच्या मनगटावरती ठेवला, मुंडक्यावरती ठेवला आणि त्या त्रिशूळानं त्या धारासुराचं मस्तक धडा वेगळं केलं. ज्या क्षणाला मस्तक धडा वेगळं केलं, अनुभूती माता म्हणते खरंच आई माझ्याकरता धावून आलीस आणि माझ्या शब्दाला जागलीस. अनुभूती मातेनं शब्द वापरला होता, आई, ए आई, त्वरेनं जा, त्वरेनं जा, त्वरेनं जा आणि त्या धारासुराचा नाश कर, धारासुराचा बंदोबस्त कर. त्वरेनं जा, त्वरेनं जा, तुर जा, तुर जा शब्दाचा अपभ्रंश शब्द तयार झाला, तुळ जा. म्हणून ती तुळजापूरची भवानी त्या ठिकाणी तुळजापूरची भवानी धावत आली, धारासुराचं मस्तक धडा वेगळं केलं. सगळीकडे आनंद आनंद झाला. भगवतीनं धारासूर मारला, भगवतीनं धारासूर मारला आणि धारासूर मारल्याच्या बरोबर दोन्ही हात अनुभूती त्या मातेला जोडले, भगवतीला जोडले. म्हणून आजही तुम्ही तुळजापूरला जर कधी गेलात अभिषेकाच्या वेळेला तर त्या ठिकाणी तुळजापूरच्या मूर्तीच्या पायाजवळ एक माता तुम्हाला हात जोडून बसलेली दिसेल. ती माता म्हणजे अनुभूती माता. बघा, इतकंच नव्हे तर आजही त्या ठिकाणी तुळजापूरच्या जिल्ह्यामध्ये येतो. त्या जिल्ह्याचं नाव काय? बोला. धाराशिव. अगदी बरोबर उत्तर दिलं. बघा, धाराशिवाची नगरी, धाराशिवानं पवित्र झालेली धारासुराची ती नगरी, म्हणून तिचं नाव आहे धाराशिव. धाराशिव नावाच्या जिल्ह्यामध्ये ते तुळजापूर येतं. त्या तुळजापूरच्या आईनं धारासुराचा वध केला. धारासुर रूपी दृष्ट समाज कंटकाचं निर्दालन त्या ठिकाणी केलं आणि अनुभूती मातेसारख्या खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी भूतदया दाखवली, तिला आश्रय दिला, तिचं पालन केलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्याला खऱ्या अर्थाने दया म्हणावं, जे धारासुरासारख्या दृष्ट समाज कंटकांचं निर्दालन करतात आणि अनुभूती मातेसारख्या भूत मात्रांचं पालन करतात. अभंगाचं प्रथम चरण.
धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दया खऱ्या अर्थाने त्याला म्हणावं की खऱ्या अर्थाने दुष्ट समाज कंटकांचं निर्दारण करणं आणि सगळ्या भूत मात्रांचं पालन करणं, प्राणी मात्रांचं पालन करणं याची प्रवृत्ती ज्याच्यामध्ये, अशी वृत्ती ज्याच्यामध्ये त्याला दया म्हणावं. आणि मग हा दयेचा जो सिद्धांत आहे, हा दयेचे जे तत्व आहे, हे तत्व जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं कशाच्या आधारे निवडलं. आता पुढचे चरण आपण सरळ सरळ घेऊ कारण वेळ आपली संपलेली आहे. खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारायांना विचारल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धर्म आणि नीती याच्यातलं सार आणि असार मी वेगळं केलं. कारण जगद्गुरु तुकोबाराय कोणत्याही गोष्टीचा सिद्धांत मांडत असताना सार आणि असार या गोष्टीचा विचार करत असतात. का? जगद्गुरु तुकोबारायांनी एका अभंगाद्वारे आपल्याला उपदेश केलाय. सारासार विचार करा मुठामुठी, नाम धरा कंठी विठोबाचे. सार काय असार काय या गोष्टीचा विचार करा आणि त्या भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये धरा म्हणतात. का बरं? सार काय असार काय या गोष्टीचा विचार का केला पाहिजे? तर आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये लक्षात घ्या, काही गोष्टी असारात असार असतात, काही गोष्टी असारात सार असतात, काही गोष्टी सारात असार असतात, तर काही साराचेही सार असतात. आता मी तुम्हाला चारही गोष्टी सांगते, फक्त एवढं चिंतन समजण्याकरता 5G लागतं बरं का. आलंय का तुमच्याकडं? हा, 5G रेंज ठेवून ऐका म्हणजे लक्षात येईल. असारात असार असणारी गोष्ट कोणती? तर आम्ही ज्या बंधनामध्ये अडकलोय, आम्ही ज्याच्याकरता रात्रंदिवस कष्ट करतोय, आम्ही ज्याच्याकरता रात्रंदिवस जीवाचा आटापिटा करतोय ना, तो संसार म्हणजे असारात असार असणारी गोष्ट आहे. आता लक्षात घ्या, आपला संसार हा असार आहे, परंतु या असाररूपी संसारामध्ये काही गोष्टी सारही आहेत. आता त्या सार गोष्टी कोणत्या? तर भगवंताचं नामचिंतन करणं, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करणं, त्या भगवान पंडित षण्मुख परमात्म्याची वारी करणं, गाथाचं पारायण करणं, या असार रूपी संसारातल्या सार रूपी गोष्टी आहेत बघा. आता आपला संसार असार आहे मी म्हटलं, पण विष्णू माऊली नावाबाई म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करेल आनंदी फिरण तिन्ही लोक. ज्या अर्थी माऊली म्हणतात ना संसार सुखाचा करेल, त्या अर्थी संसार हा सार होऊ शकतो का नाही? बसलेले संसारिकच आहात ना सगळे. हा, मग संसार हा सार होऊ शकतो का नाही? कधी? ज्या वेळेला आपण या संसारातल्या काही गोष्टी बाजूला काढू त्यावेळेला. जसं की आपल्याकडे आंबा असतो, माता माऊल्या, आंब्यातली कोय आणि साल जर तुम्ही बाजूला काढली तर खाली शिल्लक काय राहतं? बोला, मुख्य नाहीत ना? काय शिल्लक राहतं? उरकायचं आपलं, बोला पटकन. रस शिल्लक राहतो, बरोबर. तो रस म्हणजे त्या आंब्यातला सार आहे. तसं आपल्या संसारातल्या अहम आणि ममता या दोन गोष्टी जर बाजूला काढल्या ना, तर आपला संसार देखील ब्रह्मरूप होऊ शकतो. लक्षात आलं? असारात असार असणारी गोष्ट समजली, असारात सार असणारी समजली, सारात असार असणारी समजली. आता साराचेही सार असणारी गोष्ट कोणती? तर ती आहे भगवंताचं नामचिंतन. नाम साराचेही सार शरणांगत यमकिंकर. असं असणारं साराचंही सार असणारं भगवंताचं नामचिंतन, ते तुम्ही तुमच्या मुखामध्ये घ्या आणि तुमच्या जीवनाची सार्थकता करून घ्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सार काय असार काय या गोष्टीचा विचार करून मी तत्व निवडलेलं आहे. कारण असार आणि सार या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणून म्हणतात धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडले सार असार ते. इतकंच नव्हे तर समाजामध्ये असणारे जे काही पाप आहे ते पाप कशाला म्हणावं हेही तत्व त्याच्याच आधारावरती मी निवडलेले असं सांगतात. असा तिसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आता तुम्हाला पहिल्या चरणाचा अर्थ समजला, दुसऱ्या चरणाचा समजला, तिसऱ्या चरणाचा समजला. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवाला अवतार घेण्याचा खटाटोप करावा लागला, आटापिटा करावा लागला. त्याचं कारण धर्माचं रक्षण व्हावं आणि दुष्ट समाज कंटकांचं निर्दारण व्हावं. धर्माचं रक्षण करण्याकरता देव अवताराला येतो. गीतेमध्ये सुद्धा वर्णन आलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सुजम्यहम्. ज्या ज्या वेळेला धर्मावरती संकट येईल, ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी धर्माची ग्लानी होईल, त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी मी अवतार घेऊन अवतीर्ण होईल. हे देवाच्या अवताराचं कारण सांगितलं. त्याचप्रमाणे संतांच्या सुद्धा अवताराला कारण आहे बघा. संत अवताराला येतात कशा करता? जड जीवांचा उद्धार करण्याकरता. अवतार तुम्हा दराया कारण उद्धाराया जन जड जीवा. त्याच्याकरता संतांचा अवतार आहे. संत आपल्या जीवनामध्ये त्यांचा धर्म निभवतात, देव आपल्या जीवनामध्ये त्यांचा धर्म निभवतात. मग आपण तर माणसं आहोत ना, माणसाने सुद्धा आपला धर्म निभावला पाहिजे. मग माणसाचा धर्म काय सांगितला? आपली संस्कृती आपल्याला धर्म शिकवते. साने गुरुजींनी धर्म शिकवला. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे असं सांगितलं का धर्म? झोपल्या का काय माता माऊल्या? लक्षात आलं कशाला म्हणतात धर्म? धर्म अशी व्याख्या नाही केली. पण खऱ्या अर्थाने कोरोनाच्या काळात लोक जसे निघालेत, मास्क त्याला म्हणाला, मास्क यूज अँड थ्रूचा.
ज्याप्रमाणे माणसं वापरतात आणि टाकून देतात अगदी त्याप्रमाणे माणसांचं सुद्धा करतात हो. परंतु विनंती असेल म्हणजे तुम्हाला माणसांचा वापर काय करायचा तेवढा करा. माणसं थ्रू करू नका, माणसं टाकून देऊ नका. माणसं जीवनामध्ये जपायला शिका, कारण माणसं जीवनात फार महत्वाची. एकदा का माणसं माती आली गेली ना, तुम्ही किती प्रयत्न करतील माणसं तुमच्या आयुष्यात तुम्हाला परत कधीच मिळू शकत नाही. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, दिव्याला दिवा लागत केला ना की सुंदर अशी दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडत केलं ना की सुंदर असा फुलहार तयार होतो, आणि माणसाला माणूस जोडत गेलं ना की सुंदर असं एक नातं बनतं. त्या नात्याचं नाव आहे माणुसकी. ती माणुसकी जीवनामध्ये, कारण आपली संस्कृती एकामेकावरती प्रेम करून जीवन समर्पित करायला लावणारी संस्कृती. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सासूने सुनेवरती प्रेम करावं, सुनेने सासूवरती प्रेम करावं. बाप तर मुलावरती प्रेम करतच असतात, परंतु मुलांनी बापावरती प्रेम करावं. कारण साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. इतकी सुंदर संस्कृती आपल्याला आपला धर्म शिकवते, म्हणजेच आपली संस्कृती महान आहे. किती महान आहे सांगू तुम्हाला, लक्षात घ्या. अगदी थोडक्यात सांगते, आपली संस्कृती किती महान आहे. किती वाजले आता? एक 5 मिनिटं वेळ घेऊ का तुमचा? मागून घेते. आपली संस्कृती किती महान आहे सांगते, ऐका. पतीला दृष्टी सुकणे म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी, पतीला दृष्टी सुकणे म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी, गांधारी समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे राहायचे. विश्वावर प्रेम करणारे भगवान गौतम बुद्ध उपाशी वृत्त वाघिणीच्या तोंडात आपली मांडी देतात. संत नामदेव कुत्रा कोरडी कोरडी खाई म्हणून पाठीशी तुपाची वाटी घेऊन लावतात. झाड तोंडाला समोर तुळशीदास उभे राहतात आणि म्हणतात, माझ्या मानेवर गाव घालता सुंदर झाडावरती नको, धर्मासाठी राहिला एवढे तुकडे करून घेणार शौर्य संभाजी. स्वामी कार्यासाठी सर्वस्व वेचणारे खंडोजी बल्लाळ, आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील, असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले. इतकी महान आपली संस्कृती, इतका महान आपला देश आहे, आणि त्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे जन्माला येऊन गेले. म्हणून आपण मोठ्या आनंदाने म्हणतो, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा तू माझ्या जन्माला, तो बापाचा बाप राजा तू माझ्या जन्माला. ज्या भूमीमध्ये छत्रपती शंभूराजे होऊन गेले, ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवराय होते, ज्या भूमीमध्ये 18 जाती एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले, ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले. अरे ही भूमी सामान्य नाही. या भूमीचं वर्णन करत असताना एका वाक्यात वर्णन होऊ शकत नाही, इतका पावन आपला देश. एक वाक्य लक्षात ठेवा, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, 1 बार गलती करे उसे शैतान कहते हैं, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं. आणि त्या देशामध्ये आपला जन्म झाला. अरे अथवा 350 वर्षाचा काळाकुट्ट काळखंड, अथवा त्या काळखंडामध्ये आया बहिणींची इज्जत लुटली जात होती, मंदिराची मंदिर उद्ध्वस्त होत होती, कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत होती. आणि त्याच काळामध्ये तेजपुंज तेजस्वी काळा म्हणून या भूतलावरती अवतरले
राजाचा जन्म म्हणतात शिवनेरी भगवंताचं भजन करा आणि आपल्या घरामध्ये जो ज्ञानेश्वरी नावाचा पवित्र ग्रंथ आहे ना त्या ग्रंथाची कधीतरी पूजा करा तो ग्रंथ कधीतरी हातामध्ये घ्या का ऐका अरे माझ्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं विश्वमौली ताडोब्यांना उपदेश केला 5 वर्षाची मुक्ताबाई ज्यावेळेला विश्वमौली ताडोबा काठीचा दरवाजा बंद करतात त्यावेळेला 5 वर्षाची मुक्ताबाई बाहेरून आवाज देते ओ मौली तुम्ही योग्य आहात ना मग योग्यानं सहन करायचं असं या जगताचे अपराध तुम्ही सहन करा ओ मौली अहो सहन करणाऱ्याचे मंदिरं होत असतात या जगताचे अपराध तुम्ही सहन करा माझ्या माऊलीनं 5 वर्षाचा मुक्ताबाईचा उपदेश ऐकला आणि खऱ्या अर्थात अखंड विश्वाचं तत्वज्ञान आपल्याकरता खुलं माझे विश्वमौली ज्ञानोबराय पैठणला निघाले पैठणला गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवद्गीतेवरती प्रवचनं करायला चालू केली 6 महिने प्रवचनं केले 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा मुक्ताबाई उपदेश करते ओ मौली गंगा बहती भरी साधू भटकता भरा साधू एका ठिकाणी थांबायचं नसतं आपल्याला निघायला हवं आणि चारही भवंत परत आळंदीला येण्याकरता निघाले मजल दरमजल करत आळंदीला येत असताना एक नेवासा नावाचं गाव लागतं त्या नेवासा नावाच्या गावामध्ये रात्रीच्या वेळेला पोहोचली अरे रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला पोहोचली पाऊस चालू होता त्या पावसामध्ये विचार केला रात्रभर आज का करत हवा म्हणून एका मस्जिदीमध्ये गेले त्या मस्जिदीमध्ये काजी होता काजीला विचारलं बच्चो आप कौन है सांगितलं हम हिंदू है हिंदू है तो यहाँ किस लिए आए जाओ तुम्हारे मंदिर जाओ सांगितलं मौली म्हणतात हम रात्रभर आम्ही इथे राहण्याकरता आलो आमच्याकडे कपडे नाही बदलण्याकरता आमचे कपडे ओले झाले बाहेर पाऊस चाललाय रात्री पुरता आसरा त्या सकाळी आम्ही निघून जातो काजीने सांगितलं बच्चों यहाँ मुस्लिम के अलावा कोई ठहर नहीं सकता जाओ तुम्हारे मंदिर जाओ त्यावेळेला काजीला प्रश्न विचारला काजी साहब क्या मस्जिद सिर्फ मुस्लिम की हो सकती हिंदू की नहीं हो सकती त्यावेळेला काजीने सांगितलं हाँ ये सिर्फ मुस्लिम की है हिंदू की नहीं हो सकती त्यावेळेला माऊली म्हणतात की खुद बताए की किसकी आणि त्या दगडा मातीच्या भिंतीला त्या दगडा मातीच्या मस्जिदीला प्रश्न विचारला ए मस्जिद तू किसकी है म्हटल्याच्या बरोबर त्या दगडा मातीच्या भिंतीमधून मस्जिदीमधून 3 वेळा आवाज आला मैं हिंदू की हूँ मैं हिंदू की हूँ मैं हिंदू की हूँ त्या क्षणाला हे शब्द काढण्याच्या कानावरती पडले ना लक्षात आलं की हा अधिकार सामान्य नाही आणि माऊलीच्या पायावरती लोटांकन घ्यायला लागला माऊलीच्या पायावरती गडाबडा लोळायला लागला आणि त्याच नेवासा नावाच्या गावामध्ये माझा विश्वमौली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी अखंड विश्वाचं तत्वज्ञान खुलं केलं अरे कशी लिहिली ऐका माझ्या विश्वमौली ज्ञानोबरायांनी मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहिली पण आपण ती जिवंतपणे वाचत नाही आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे हो महाराष्ट्राची शोकांतिका आहे अरे सच्चिदानंद बाबांना मेलेल्या अवस्थेमधून मौलींनी उठवलं मेलेल्या अवस्थेमधून जिवंत केलं आणि माझ्या विश्वमौली ज्ञानोबरायांनी अखंड विश्वाचं तत्वज्ञान खुलं केलं म्हणून ती ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्या रे
ग्रंथामध्ये येणं गरजेचं आहे. नुसता घरामध्ये भगव्या कापडामध्ये बांधून ठेवणं इतका मर्यादित तो ग्रंथ नाहीये. ज्या वेळेला रात्रीचा 10-10:30 वाजता तुमच्या हातामध्ये 10:30चा मोबाईल येतात, ते मोबाईल तुमच्या गरीब आई बापाला नाही पाहावं, ते मोबाईल कधीतरी द्या ठेवून बाजूला. तरुण मुलांना तरुण मुलींना माझं आव्हान असेल, ते मोबाईल बाजूला ठेवून कधीतरी गाथा ज्ञानेश्वरी तुमच्या हातामध्ये द्या. गाथा ज्ञानेश्वरीचा स्पर्श ज्या दिवशी तुमच्या जीवनाला होईल ना, त्या दिवशी तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हे या व्यासपीठावरती आव्हान करते तुम्हाला, कारण माझ्या जीवनामध्ये आलेला तो अनुभव आहे. अरे मी लहान असताना ज्या वेळेला शाळेमध्ये जायचे ना, रोज 10-5 ओव्या वाचायचे ज्ञानेश्वरीच्या, मग शाळेमध्ये जायचे. परिणाम माझा गरीब असणारा शेतकरी बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा, लोकांना आनंदाने छाती उंच करून सांगायचा, माझी ही मुलगी नाही, माझा हा मुलगा आहे मुलगा. अरे माझा हा मुलगा आहे, माझा चतुर पक्षी म्हणायचे. आणि हा पक्षी ज्या घरामध्ये जाईल ना, त्या घराचं कल्याण होईल बाप सांगायचं. काय सांगत होता, माझ्या बापाला माहिती होतं माझी लेक रोज शाळेमध्ये जाताना तो पवित्र ग्रंथ हातामध्ये घेते, रोज 10-5 ओव्या वाचते आणि मगच शाळेमध्ये जाते. अरे विचार करा कधीतरी तुमच्याही बापाने म्हणावं असं, माझी लेक त्या घरात जाईल, त्या घराचं कल्याण होईल तुमच्या बापाने सांगावं जरा. मी एवढ्या तळमळीनं तुम्हाला काय सांगते, अरे तुम्हाला वाटतं तुमच्या घरामध्ये ज्ञानोबा जन्माला आले पाहिजे, तुमच्या घरामध्ये तुकोबा जन्माला आले पाहिजे, तुमच्या घरामध्ये छत्रपती शिवराज जन्माला आले पाहिजे. अरे ज्ञानोबा जन्माला येण्याआधी उपदेश करणारी मुक्ताबाई होणं गरजेचं आहे. त्या नवरात्रीच्या निमित्ताने एवढा संदेश घरी घेऊन जा. ज्ञानोबा घरामध्ये येण्यापूर्वी उपदेश करणारी मुक्ताई येणं गरजेचं आहे. छत्रपती शिवराय येण्यापूर्वी संस्कार करणारी जिजाबाई होणं गरजेचं आहे. अरे जगद्गुरु तुकोबराय होण्यापूर्वी तुकोबरायांची आवडी होणं गरजेचं आहे. त्यावेळेला तुकोबराय येतील आणि हे स्त्रीच्या जीवनाचं फार मोठं समर्पण आहे. ऐका, महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढं समर्पण स्त्रिया करू शकतात ना, तेवढं समर्पण जगाच्या पाठीवर कोणीच करू शकत नाही. माझ्या माता माऊलींचं समर्पण आहे का, एका जिजाबाईने या महाराष्ट्राच्या माती करता छत्रपती शिवराय आणि दुसऱ्या जिजाबाईने या वारकरी संप्रदाया करता जगद्गुरु तुकोबराय दिले. हे त्यांच्या जीवनातलं समर्पण. म्हणून त्याचा विचार तुमच्या जीवनामध्ये कधीतरी करणं गरजेचं आहे. सांगायचं तात्पर्य देवदेश धर्माविषयी जागृत राहा. तरुण मुलांना माझी विनंती असेल, प्रेम करायचं ना धर्मावरती करा, प्रेम करायचं ना वारकरी संप्रदायावरती करा, देवदेश धर्माविषयी जागृत राहा. म्हणून ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या बाबतीत जन्माला आल्याचा अभिमान आहे, ज्याला ज्याला स्वाभिमान आहे, त्याने जोरात आवाज द्यायचा आहे. प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के जय भवानी. भारत माता की, भारत माता की. सांगायचं तात्पर्य देवदेश धर्माविषयी जागृत राहा. कारण देवाला सुद्धा धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घ्यावा लागला, त्याच्याकरता आटापिटा करावा लागला. हेच वर्णन करतात महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. Yeah.
संकल्प वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. एकदा सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे आणि मोठ्या प्रेमाने एकदा भजन करायचे. सर्वांच्या हात दिसले. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असारते. शेवटपर्यंत बऱ्याच वेळा अभंग म्हटले. त्याचं कारण सगळ्या कीर्तनात काहीही नाही समजलं तरी चालेल. एवढा अभंग जरी गाठातला माथ्यात आला ना तरी कीर्तन सार्थकी होतं बघा. म्हणून सुंदर असं अभंगाचं चिंतन तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतःकरणाला लागला असेल तर मोठं अंतःकरण करून
मला क्षमा करा, तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. झालेली सेवा तुम्हाला सर्व माता पित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. या मंडळाच्या माध्यमातून शिवप्रेमी तरुण मंडळ या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. प्रथमतः मी या मंडळाला धन्यवाद देते. ज्यांनी संपर्क केला त्यांनाही धन्यवाद देते. संपूर्ण टाळकरी बंद गायनाचार्य, मृदुंगाचार्य, साऊंड सिस्टीम वाले सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण टाळ्या तुम्ही टाळ्या वाजवल्या तरी समाधान वाटेल सगळ्यांना. म्हणून सर्वांचं ऋण व्यक्त करते आणि अधिक विस्तार न करता या ठिकाणी जाता जाता एकच संदेश देते की खऱ्या अर्थाने या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने एकच संकल्प करा की आपल्या घरामध्ये खऱ्या अर्थाने मुलांवरती चांगले संस्कार करा. आपल्या घरात आपण म्हणतो की ज्ञानोबाई तुकोबाई जन्माला आले पाहिजे, त्याच्यासाठी आपल्या घरातल्या स्त्रिया त्या संस्कारित होणं गरजेचं आहे. मुक्ताबाई जन्माला येणं गरजेचं आहे, तुकोबांची आवडी होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जिजाबाई संस्कार करणारी माता घरामध्ये होणं गरजेचं आहे. हा संदेश या निमित्ताने घरी घेऊन जा. आणि आणखी एक संदेश प्रत्येक कीर्तनामधून देत असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरातला जो आपला देव आहे ना, पहिला म्हणजे आपला पिता आणि दुसरी म्हणजे आपली माता. ते आपल्या घरातले दोन देव आहेत. ज्याच्या घरातली माता जिवंत आहे त्याला दर्शनासाठी काशीला जाण्याची गरज नाही. ज्याच्या घरातला बाप जिवंत आहे त्याला दर्शनासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही. शेवटी जाता जाता एवढंच सांगते, त्यांची सेवा करा. त्याचं कारण आज या नारदाच्या गादीवरती उभी ना, त्याचं कारण माझा बाप आहे. तुमच्या माहिती करता सांगते, तुमचा फार वेळ घेणार नाही, फक्त एकच मिनिट आहे का. मी या नारदाच्या गादीवरती उभी आहे त्याचं कारण माझा बाप आहे. महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना खऱ्या अर्थाने तो बाप आज या जगतामध्ये नाही, पण त्याची उणीव भासते. प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला त्याची आठवण येते. कारण त्या बापाची इच्छा होती माझ्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं. खऱ्या अर्थाने ती इच्छा माझी वडील जिवंत असताना पूर्ण झाली नाही. वडिलांनी फार संस्कार केले वारकरी संप्रदायाचे. परिणाम कुठल्याही संस्थेमध्ये न जाता आज ही सगळी कृपा आहे ना, खऱ्या अर्थाने ही कृपेने मिळालेलं आहे. कृपेनं मिळालेलं कधी संपत नसतं माहिती, पण ही माऊलींची विश्वमाऊली ज्ञानोबाईंची कृपा आणि वडिलांचा आशीर्वाद म्हणून खऱ्या अर्थाने इतकी सुंदर सेवा माझ्या हातून घडते. आणि त्याचं कारण तुम्हाला सांगते, ज्या दिवशी माझा बाप माझ्या जीवनामधून निघून गेला, इयत्ता 10वी मध्ये असताना फार मोठा आघात माझ्या जीवनामध्ये झाला. माझ्या परिस्थितीचं भांडवल मी तुम्हाला करत नाही, याच्यातून शेवटचा संदेश महत्वाचा आहे. 10वी मध्ये असताना फार मोठा आघात झाला. ज्या वयामध्ये वडिलांचं छत्र हवं होतं त्याच वयामध्ये वडिलांच्या अंगावरती शेतामध्ये काम करत असताना लाईटची बिल लाईन पडली आणि जागीच वडील गेले. वडील गेल्यानंतर फार दुःखाचा डोंगर कुटुंबावरती कोसळला आणि 10 दिवस सगळे नातेवाईक याचे सांत्वन करायचे. पण माहिती होतं हे जास्त दिवस नसतात. वक्त जब अपना होता है तो पराये भी अपने होते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो पराये भी अपने भी पराये होते हैं. जोपर्यंत आपली वेळ चांगली ना तोपर्यंत बाहेरची सुद्धा माणसं आपली असतात, पण जेव्हा आपली वेळ खराब असते ना तेव्हा आपली माणसं सुद्धा आपली नसतात. हा जीवनामध्ये आलेला अनुभव आहे. पण तुम्हाला सांगू, एक वाक्य तुमच्या जीवनामध्ये माझा अनुभव म्हणून लक्षात ठेवा. खऱ्या अर्थाने वक्त कसाही असू द्या, आपली वेळ कशी असू द्या, घडी ठीक करणे वाले बहुत. वाक्य ध्यानात घ्या बरं का. माझ्या जीवनातला अनुभव सांगते. तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. घड़ी ठीक करने वाले बहुत है, लेकिन समय ठीक करने वाला एक ही परमात्मा है, उसका नाम है श्री कृष्ण, उसका नाम है भगवान कृष्ण. म्हणून मला असं वाटतं, जिसके पास कृष्ण है उसके पास कोई प्रश्न नाही. माझ्या जीवनामध्ये तो देव माझ्या बरोबर होता. परिणाम माझी वेळ बदलली. कारण माझा बाप ज्या दिवशी गेला त्या दिवशी सगळे सोडून गेले. 10 दिवस पूर्ण झाले. 10 दिवसानंतर कुणी संपन्न करायला येत नव्हतं. 10व्या दिवशी जेव्हा वडिलांचा दशक्रिया विधी सुरू झाला, त्या दशक्रिया विधीच्या ठिकाणी पिंडदान करतात बघा. त्या पिंडदानाच्या वेळेला ब्राह्मण सांगतात की खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्ही संकल्प करा. कोणी चहा सोडून देतं, कोणी वेगवेगळे पदार्थ न खाण्याचा संकल्प असतो. त्या ठिकाणी 1 वर्षापुरता संकल्प केला जातो आणि पुण्यस्मरणाच्या दिवशी तो सोडून दिला जातो. मग त्या ठिकाणी ज्या वेळेला ब्राह्मणांनी सांगितलं संकल्प करा, मी अंतःकरणामध्ये विचार केला की आपल्या बापाकरता आपल्याला 1 वर्षापुरता संकल्प नाही करायचा आहे, संपूर्ण आयुष्यभराकरता संकल्प करायचा आहे. त्या बापाकरता मी संकल्प केला. मी वडिलांना नाना म्हणायचे. पिंडदानाला साक्षी ठेवलं आणि त्या पिंडदानाच्या साक्षीने संकल्प केला, नाना तुमची इच्छा होती ना तुमच्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमचं लेकरू कसं कीर्तन करेल, तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं, तो बाप ज्या ठिकाणी असेल ना त्या बापाला आनंद होत असेल. फक्त जीवनातलं दुःख इतकंच आहे माईबापाकडून,
तो बाप आज जगतामध्ये नाही, त्याचं स्वप्न पूर्ण झालंय. पद, प्रतिष्ठा, ऐश्वर, संपत्ती, प्रसिद्धी सगळ्या गोष्टी जीवनामध्ये मिळाल्या, पण हे विश्व, हे वैभव पाहण्याकरता तो बाप जिवंत नाही. जीवनामध्ये फार मोठी खंत आहे. जसं विश्वमौली नरवरे म्हणतात ना, मी माझ्या जीवनामध्ये निर्जवशी भिंत चालवली, मी माझ्या जीवनामध्ये रेड्यामुखी वेद बोलवला, मी माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीसारखा विराट ग्रंथ लिहिला, पण या सगळ्या गोष्टींचं कौतुक करणारी माझी आई रुक्मिणी माता आणि माझे वडील विठ्ठलपंत जिवंत नाहीत ना, याचं मला फार मोठं दुःख वाटतं. तसा माझा बाप माझ्या जीवनामध्ये जिवंत नाही, याचं मला फार मोठं दुःख वाटतं. पण माझ्या आयुष्यातलं असं एकही कीर्तन नाही की त्या कीर्तनामध्ये सुरुवातीला माझ्या बापाचं नाव कीर्तनामध्ये आलं नाही. कारण त्या बापामुळे इथं उभं आहे ना. फक्त जीवनातलं उद्देश इतकाच आहे. मी हे याच्याकरता नाही सांगत की माझी परिस्थिती ऐकून परिस्थितीचं भांडवल करून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. फक्त माझा प्रामाणिक उद्देश इतकाच आहे, माई बापांनो, माझा बाप गेल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही जिवंतपणे तुमच्या माईबापाचं स्वप्न पूर्ण करा, बस. दुसरं काही नाही, फक्त उद्देश इतकाच आहे. कारण शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या जीवनातलं स्वप्न एकच आहे की त्या बापाचं स्वप्न मला शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करायचंय. रोज नारदाच्या गादीवरती उभी राहताना एकच देवाकडे मागणं मागते, या विना काही नको एवढे दे पांडुरंगा, याचसाठी मांडीला तुझ्या दारात हा दंगा. देवा, एवढ्या करता हा सगळा अट्टहास केलाय ना, तर माझा शेवटचा श्वास तुझी चरण सेवा करता करता असू दे. जीवनात दुसरं काही नको, फक्त तुझी सेवा करायची. त्या बापाचं स्वप्न शेवटच्या श्वासापर्यंत मला पूर्ण करायचंय. दुसरं जीवनामध्ये काही नको. कारण माई बापांनो, बाप गरीब असतो, बाप मंद असतो, बाप हुशार असतो, बाप श्रीमंत असतो, पण जोपर्यंत तो जिवंत असतो ना, दुःखासाठी आपल्या काळजाचा दरवाजा बंद असतो. म्हणून बाप असतो. म्हणून जिवंतपणे एकच तुम्हाला विनंती करते, जिवंतपणे त्या बापाची सेवा करा. मेल्यानंतर फोटोला हार, दशक्रिया विधी, पिंडदान हे सगळे विधी करावेच लागतात. खऱ्या अर्थाने लोक म्हणतात सप्ताहामध्ये माईबाप सांगू नये. काय सांगू नये? आज ही कलियुगाची गरज आहे, काळाची गरज झाली. म्हणून खऱ्या अर्थाने एवढीच प्रामाणिक इच्छा व्यक्त करते आणि झालेली सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी समर्पित करून लांबलेल्या मानेला याच ठिकाणी विराम देते.